श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 15 ते 30 एप्रिल पंधरवड्याचे राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमचा आत्मविश्वास आणखी तेजस्वी होणार का? तुमच्या नेतृत्व गुणांना योग्य मंच मिळेल का? की काही आव्हाने तुमच्या संयमाची परीक्षा घेतील? सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ ऊर्जा, नेतृत्व आणि स्वतःची ओळख अधिक ठळक करण्याचा आहे. तुमच्यातील धाडस आणि निर्णय क्षमता या काळात विशेषतः उजळून दिसेल. काही वेळा तुम्हाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या समोर येणाऱ्या संधी ओळखून त्याचा योग्य उपयोग करणे महत्त्वाचे ठरेल. हा पंधरवडा तुम्हाला स्वतःची ताकद ओळखून पुढे जाण्यासाठी प्रेरणा देईल. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा पंधरवडा तुमच्यासाठी ऊर्जा आणि संधींनी भरलेला आहे. सुरुवातीपासूनच तुम्हाला काही नवीन कामे किंवा जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसेल. मात्र काही वेळा अहंकारामुळे लहान अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नम्रता ठेवणे महत्त्वाचे आहे. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत, पण त्यातून शिकण्याची संधी मिळेल. तुमच्या नेतृत्व गुणांचा योग्य वापर केल्यास तुम्ही इतरांना प्रभावित करू शकता. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास ठेवतील. काहींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमची नेतृत्व क्षमता तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मात्र सहकाऱ्यांशी वाद टाळा. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगल्या संधी घेऊन येईल. नवीन व्यवहार किंवा प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे. पण कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. भागीदारीत काम करताना स्पष्टता ठेवा. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा पंधरवडा सकारात्मक आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. काहींना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. मात्र खर्चही वाढू शकतो. विशेषतः लक्झरी किंवा वैयक्तिक आवडीनिवडींवर खर्च होऊ शकतो. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बचतीकडे लक्ष द्या. गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. कर्ज असल्यास ते कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक शिस्त ठेवल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेम जीवनासाठी हा काळ रोमॅन्टिक आणि उत्साहपूर्ण आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. नात्यात गोडवा वाढेल. मात्र काही वेळा अहंकारामुळे मतभेद होऊ शकतात. त्यामुळे संवाद महत्त्वाचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. विवाहित व्यक्तींना कुटुंबाकडून सहकार्य मिळेल. काहींना आनंदाची बातमी मिळू शकते. अविवाहितांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण निर्णय घेताना घाई करू नका. विश्वास आणि प्रामाणिकपणा नातेसंबंध मजबूत करतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. काही शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध मजबूत होतील. काही वेळा लहान मतभेद होऊ शकतात, पण ते सहज दूर होतील. मित्रांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. सामाजिक कार्यक्रमात तुमचा सहभाग वाढेल. तुमची उपस्थिती लोकांना आकर्षित करेल. तुमच्या वागणुकीमुळे तुमची प्रतिमा अधिक चांगली बनेल. या काळात तुम्हाला समाजात मान सन्मान मिळू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. तुमच्यात ऊर्जा आणि उत्साह भरलेला असेल. मात्र अति कामामुळे थकवा जाणवू शकतो. त्यामुळे विश्रांती घेणे आवश्यक आहे. आहार संतुलित ठेवा. जास्त तिखट किंवा तेलकट अन्न टाळा. नियमित व्यायाम करा. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान करा. झोपेची कमतरता टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य काळजी घेतल्यास तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त राहाल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करता येईल. काहींना चांगले निकाल मिळू शकतात. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. मेहनत आणि सातत्य ठेवा. शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. आत्मविश्वास वाढवा. वेळेचे योग्य नियोजन करा. मित्रांसोबत अभ्यास केल्यास फायदा होईल. या काळात केलेली मेहनत भविष्यात मोठे यश देईल. प्रवास. या पंधरवड्यात प्रवासाचे योग आहेत. काही प्रवास आनंददायी ठरतील. काही कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. प्रवासातून नवीन अनुभव मिळतील. नवीन लोकांशी ओळख होईल. प्रवास करताना आवश्यक ती काळजी घ्या. अचानक प्रवासाचे नियोजन होऊ शकते. थोडा थकवा जाणवू शकतो, पण एकूणच प्रवास फायदेशीर ठरेल. प्रवासामुळे मन ताजेतवाने होईल. उपाय. रोज सूर्याला अर्घ्य द्या. ओम नमः शिवाय मंत्र जपा. रविवार सूर्यदेव पूजन करा.
गहू किंवा गूळ दान करा. केशरी सोनेरी रंग वापरा. घरात सकारात्मक ऊर्जा ठेवा. अहंकार टाळा. ध्यान आणि प्राणायाम करा. एकूण हा पंधरवडा सिंह राशीसाठी ऊर्जा, प्रगती आणि संधी घेऊन येणारा आहे. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला यशाच्या दिशेने नेईल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे, तर आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील, पण अहंकार टाळणे गरजेचे आहे. आरोग्य चांगले राहील, मात्र विश्रांती घेणे आवश्यक आहे. हा पंधरवडा तुमच्यासाठी आत्मविश्वास, संधी आणि प्रगती घेऊन येणारा आहे. सुरुवातीपासूनच तुमच्यात ऊर्जा आणि नेतृत्वगुण दिसून येतील, ज्यामुळे तुम्ही अनेक कामांमध्ये पुढाकार घ्याल. काही ठिकाणी यश मिळेल, पण काही ठिकाणी संयमाचीही परीक्षा होऊ शकते. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील, पण अहंकार किंवा हट्ट टाळणे खूप महत्त्वाचे ठरेल. आरोग्य चांगले राहील, पण अतिकामामुळे थकवा येऊ शकतो, त्यामुळे विश्रांती घेणे गरजेचे आहे. एकूणच हा काळ तुमच्यासाठी यश आणि प्रगतीचा आहे. फक्त संतुलन राखणे आवश्यक आहे. धन्यवाद.